ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता इकडेच कल्पनाने सायलीची सर्व लग्नाचे विधी करण्याचे ठरवलेले असते. तर आता उद्या आपल्या लग्नाचा देवासमोर मोठा विधी होणार असल्याचे सायलीला समजताच सकाळी लवकर उठून सायली ही किचनमध्ये येते आणि सायली अंघोळ करून लगेचच प्रसादाचा शिरा बनवते. विमल आणि कल्पना तिथे येऊन सायलीने प्रसादाचा शिरा बनवल्याचे बघताच इकडे कल्पनाला मोठा आनंद झालेला असतो. कल्पना सायलीला म्हणते की तुझ्याकडे बघून खूप प्रसन्न वाटतं आणि मी तुला सांगणारच होते की प्रसादाचा शिरा सुनेने बनवला तर खूप चांगले असते, पण त्या अगोदरच तू हे काम केले. आणि म्हणते की सायली, तू असं खाली बसून का काम करतेस? तेव्हा सायली म्हणते की काही नाही, मला खाली बसूनच काम करण्याची सवय आहे. तेव्हा कल्पनाला अजूनच खूप हायसे वाटलेले असते. त्यानंतर सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते की पूर्ण आजीला मी ड्रेस घातल्याचे आवडत नाही. मागच्या अंगठीच्या कार्यक्रमामध्येच पूर्ण आजीने मला खडसावले होते, तर मला काही साड्या पाहिजेत. तेव्हा अर्जुन हा सायलीला नवी महागडी साडी आणून देतो. तेव्हा ती भरजरी काठाची साडी बघून सायली म्हणते की ही साडी पूजेसाठी खूप चांगली आहे. त्यानंतर इकडे 5,000ची साडी अर्जुनने सायलीला दिल्याचे समजताच अस्मिताला खूप जळफळाट होऊन अस्मिता लगेचच सायलीला खाली पाठवते आणि तिची ती नवी कोरी साडी कात्रीने करकरा कापून पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवते. त्यानंतर आता इकडे सायली ही कल्पनाकडे येते. तेव्हा कल्पना तिला लवकरच पूजेसाठी आवरून येण्यास सांगते. तेव्हा आता सायली ही पुन्हा तिच्या रूममध्ये येते आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मिस सायली, अजून तुम्ही आवरलं नाही का? लवकर आवरा, पूजेची तयारी सुरू झाली आहे. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे. आणि आता सायली त्या बॉक्समधील साडी घालण्यासाठी बाहेर काढते, पण त्या साडीचे 2 तुकडे झालेले असतात. तेव्हा सायली घाबरून म्हणते की ही साडी अशी कशी फाटली आणि कोणी फाडली असेल? तेव्हा सायली हा विचार करत असते. त्याच वेळेस अस्मिता ही सायलीच्या रूममध्ये आल्याचे सायलीला कळते. पण आता सायलीला डायरेक्टली अस्मिताने साडी फाटली हे बोलता येत नसते. त्यानंतर आता काय करावे असा प्रश्न सायलीच्या मनात पडलेला असतो. ती विचार करते की आता मला अर्जुन सरांनी ही साडी पूजेसाठी घालण्यास सांगितले आहे, तेव्हा कशीही करून मला आता हीच साडी पूजेसाठी घालावी लागेल. तेव्हा नाविलाजाने अखेर सायली ती साडी पूजेसाठी घालते आणि खाली येते. पण आता इकडे पूर्णाई सुद्धा पूजेसाठी तिथे आलेली असते आणि पूर्णाईच्या लक्षात सायलीची ती साडी फाटली असल्याचे आता लक्षात येते. तेव्हा पूर्णाई सायलीला म्हणते की का गं, ही फाटलेली साडी तू पूजेसाठी का घातली? तेव्हा सायली घाबरते आणि म्हणते की ही साडी कुणीतरी कात्रीने कापली, पण आता अर्जुन सरांनी मला हीच साडी पूजेसाठी आणली होती आणि माझ्याकडे दुसरी साडीही नाही, तेव्हा मला ही साडी घालावी लागली. ते ऐकून कल्पना आणि पूर्णा आजीला मोठा धक्का बसतो. पूर्णा आजी म्हणते की आमच्या घरात हे असले फाडण्याचे कधीही प्रकार झालेले नाहीत आणि तू हे काय बोलतेस? तर कल्पना म्हणते की मला सुद्धा मोठा अचंबा वाटतोय की नवीच आणलेली ही साडी फाटली कशी? इकडे आता प्रियाने ठरवलेले असते की काहीही करून आता सायलीला त्या घरामध्ये एकटे पाडायचे आणि तिच्या विरुद्ध काहीतरी करून सुभेदारांच्या घरातील लोकांना भडकवायचे. त्यासाठी आता प्रिया आणि रविराज हे सुद्धा पूजेसाठी तिथे आलेले असतात. तेव्हा सायलीची ती फाडलेली साडी बघून प्रिया म्हणते की ही सायली नेहमीच काहीतरी शुभ कार्यात विघ्न आणत असते. आश्रमात होती ना, तेव्हा सुद्धा ही काही ना काही कुरापात्या काढायचीच आणि काहीतरी अपशकुन करायचीच. हिची सवय पहिल्यापासून अशीच आहे पूर्ण आजी. तेव्हा पूर्ण आजीला राग आलेला असतो. तर कल्पना म्हणते की तन्वी, तू काहीही बोलू नकोस. असे जर असते तर भर सकाळी उठून सायलीने प्रसादाचा शिरा बनवलाच नसता. तू हे काहीही बोलतेस. तर सायली म्हणते की खरंच मला माहीत नाही ही साडी कशी फाटली. प्रिया म्हणते की सायली आता सिंपती मिळवण्यासाठी सगळ्यांवर आरोप करते. या घरातील माणसांवरती आरोप करून तिला या घरात आपलं स्थान मिळवायचंय. अर्जुनच्या मनावरही या सायलीने अशीच भुरळ घातली.
तर कल्पना म्हणते की तन्वी, आता तुझे बोलणे बंद कर, पूजेची वेळ होत आहे, इथे काय भांडण्यासाठी आपण जमलेलो नाहीयेत. त्यानंतर कल्पना पूर्णाईला म्हणते की पूर्णा आजी, आता पूजेसाठी तुम्ही जशी मला खानदानी साडी दिली होती तशी तुमच्याकडची साडी तुम्ही सायलीला द्या. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी माझ्या हाताने कोणतीही साडी या सायलीला देणार नाही. हिच्या जागी जर तन्वी असती ना तर मी ते केले असते. तूच तुझ्या हाताने तुझ्या त्या सुनेला द्यायची असेल तर दे. तेव्हा कल्पनाला वाटतं की बरं झालं पूर्णाईने आपल्या हाताने साडी देण्यासाठी सायलीला सांगितलंय. तर कल्पना लगेचच कपाटात साडी आणण्यासाठी जाते. त्यानंतर पूर्णा आजीने कल्पनाला तिच्या लग्नाच्या वेळी जी खानदानी साडी दिली होती तीच साडी कल्पना घेऊन सायलीला देते. त्यानंतर सायली ती साडी घालून बाहेर येते. तेव्हा सायलीला त्या साडीत बघून लगेचच पूर्णाई आणि रविराज समोर प्रतिमाचे चित्र उभे राहते. कारण प्रतिमाची ती त्या कलरची एकदमच आवडती साडी होती आणि सायली ती साडी घालताच सेम टू सेम प्रतिमा वाटू लागते. आणि आता सायली म्हणजेच प्रतिमा असल्याचा भास पूर्णाजी आणि रविराजला होऊ लागतो. तेव्हा पूर्णाजी आणि रविराज अवाक झालेले असतात. तर सायलीच्या रूपात प्रतिमाचे ते रूप बघून लगेचच पूर्णाजी म्हणते की हे मी काय बघते. तर रविराजला सुद्धा आता मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सायली सर्वांच्या समोर आल्यानंतर ज्या वेळेस प्रतिमा त्यांच्या घरी आली होती त्यावेळेस त्याच साडीतील प्रतिमाचे ते रूप सर्वांना दिसते आणि म्हणते की हे कसे शक्य आहे, या सायलीच्या रूपात प्रतिमाची झलक कशी दिसते. त्यानंतर सायली देवाची पूजा करते. देवाची पूजा केल्यानंतर सायली ही देवाची आरती करते आणि त्या आरतीमध्ये सायलीचा आवाज हा प्रतिमाच्या आवाजाला मॅच झालेला असतो. ज्यावेळेस प्रतिमा ही सुभेदारांच्या घरात पूजेसाठी आलेली असते त्याच वेळेस प्रतिमाने सुद्धा तीच आरती आणि त्याच आवाजात म्हटलेली असते आणि आता सायलीसुद्धा देवीच्या चमत्काराने तीच आरती त्याच स्वरात म्हणते. तेव्हा आता लगेचच प्रतिमाचे सगळे चित्रे सायलीच्या रूपात सर्वांना दिसू लागते आणि आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे कल्पना विचार करते की देवीने मोठा चमत्कार केलेला आहे आणि कल्पना पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, बघितले का, आज देवीने चमत्कार करूनच अर्जुनने आणलेली नवी साडी चमत्काराने फाडली आणि आज सायलीला खानदानी साडी नेसून सून होण्याचा मान मिळाला. एवढेच नाही तर सायलीच्या जागी मला प्रतिमाचा भास होतोय आणि खरं तर आज सायलीच्या रूपात प्रतिमाच आपल्या घरी येऊन प्रतिमानेच ही पूजा आणि आरती केल्याचे मला भास होतोय असे कल्पना पूर्णाजीला सांगते. तेव्हा पूर्णाजीची सुद्धा तीच अवस्था झालेली असते आणि इकडे रविराजची सुद्धा. तेव्हा आता रविराज पूर्णाईला प्रतिमाच्या भयानक सत्याचा भास होऊन अखेर सायलीच्या रूपात प्रतिमा दिसली आहे आणि आता इकडे सायलीने आरती गाऊन मोठे सत्य समोर आणले आहे. तेव्हा आता प्रतिमाच्या सत्याचा उलगडा होऊन सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.